आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली राधाबाई बाबाजी लोणागी नगरे ट्रस्ट आणि अखिल भारतीय लोणागी समाज धर्मशाळा जेजुरी या दोन्ही ट्रस्टला वाचवण्यासाठी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सन्माननीय व्यासपीठ मी भाऊंचं नाव घेतलंय आणि भाऊंवरती प्रेम करणारे सर्वच समाज बांधव इतर कोणाचंही नाव घेऊन वेळ घालवत नाही। समाज बांधव आपल्याला माहिती आहे की आपला समाज पहिला चुना काढायचा। हा चुना पूर्वी बांधकामाला वापरला जायचा। चुना अनेक समाजांना जोडणारा आपला समाज बांधव आपलं दुसरंही काम असायचं ते म्हणजे आपण कोळसा करायचो। लाकडं आणून ते जाळायचे आणि त्याचा कोळसा करायचा हाही आपला व्यवसाय। भाऊ मी आपल्याला खात्रीने सांगतो या ट्रस्टवरती डोळा ठेवून आपली घरं बघणारा त्या राधाबाईची जागा विकत घेणाऱ्या या ट्रस्टच्या नावानं आम्ही समाजसेवा करतोय असं म्हणणाऱ्या सगळ्यांचा इथून पुढे कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही। ही पहिली गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे। आपण सर्वजण त्यांना माहिती आहे माऊली म्हणजे हे माऊली ऑटोमोबाईल्स नाही बघ, नाही तर आपल्याला वाटेल हे माऊली। ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडू। आपला मोर्चा हा कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाहीये, त्यांच्या प्रवृत्ती विरुद्ध आहे। जे चुकीचं काम करतायत त्यांच्या विरुद्ध आहे। हा देखील या मोर्चाचा एक सगळ्यात मोठा संदेश आहे। खरं पाहिलं तर आपण प्रत्येक जण एकमेकांचे कुठून तोडून पाहुणे लावले आहोत। मला माहित नव्हतं कोण कोणाचा पाहुणा आहे। भाऊ पण गेल्या 8 दिवसामध्ये सगळ्या पाहुण्यांना एवढे फोन गेले मोर्चाला जाऊ नका म्हणून, त्याच्यामुळे मला सगळ्यांची नातीगोती कळाली। हेच फोन जर या मोर्चाला या म्हणून असे झाले असते तर अधिक बरं झालं असतं असं मला वाटतं। पण मी सर्व समाज बांधवांचं अभिनंदन करतो की हे सगळे फोन आल्यानंतर देखील कुणी फोन केले मी तुझ्या मामाचा काका आहे, कुणी फोन केले मी तुझा मेवणा आहे, कुणी फोन केले मी तुझा नातेवाईक आहे, कुणी असेही फोन केले मी 80 वर्षाचा आहे। पण कुणी असा फोन अजिबात केला नाही की मी इथं 1 लाख रुपये भाडं मिळत असताना 400 रुपये दाखवतोय, असा काय कुणी फोन केला नाही। मला वाटलं होतं की आज या ठिकाणी दप्तर बघायला मिळेल। खरं तर ही धर्मशाळा बांधली स्थापिकांपैकी एक विश्वस्त आमच्या नर्मदा मावशी खाडे या ठिकाणी उपस्थित आहेत। या धर्मशाळेची 3 कामं असायची। एक शासन काठी होती आपल्या समाजाची, या ठिकाणाहून पालखी निघायची आणि त्याचबरोबर समाज या ठिकाणी एकत्रित बसायचा आणि आपले तंटे बेकडे सोडवणं, लग्न जमवणं, एकमेकांशी चर्चा करणं ही गोष्ट या ठिकाणी होत होती। परंतु गेल्या 15 वर्षामध्ये याला अक्षरशः मरणकाळ आलेली आहे। मी 2003 साली असेच समाज बांधव या ठिकाणी एकत्रित झाले होते। भाऊ आमची एकच मागणी होती, विश्वस्त कोण आहे महत्वाचं नाही, परंतु या ठिकाणी धर्मशाळा बांधली गेली पाहिजे, समाजाला याचा उपयोग झाला पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रातून जे लोक या ठिकाणी येत आहेत त्यांची निवासाची सोय झाली पाहिजे। प्रत्येक लोणागी बांधवाला वाटलं पाहिजे आपल्या समाजातले जुने लोक किती जाणते होते बघा। समाज खूप थोडा, आपण त्याला मूठभर म्हणूया। मला एक जणांनी परवा म्हटल्यावर तुमचा समाज मूठभर आहे, तुम्ही काय करू शकणार आहे। मला वाटतं या मूठभर समाजानं आज बांधलेली वज्रमूठ आपण यांच्या अन्नात चिमूटभर मीठ कालवल्याशिवाय राहणार नाही, एवढी मोठी ताकद आपण सगळ्यांनी आज दाखवून दिलेली आहे। आपल्या आळंदीला मठ आहे, पंढरपूरला भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करोडो रुपये खर्च करून मठ बांधला। जेजुरीमध्ये एवढी मोक्याची जागा असताना हे का झालं नाही, याचं कारण विश्वस्तांना हे करायचं नाही। विश्वस्त म्हणजे कोण, 2च विश्वस्त, एक ते आणि एक त्यांचा भाऊ। आपण दोघं भाऊ मिळून खाऊ। आपले जिल्हा परिषदेचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाजी नगरे सर
यांचं देखील मी स्वागत करतो. गेले 25 वर्ष आम्ही इकडे फिरकलो नाही भाऊ. म्हटलं आज बांधतील, उद्या बांधतील. 2 वेळा याचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यानंतर बघितलं तर याला बांधकामाची परवानगी नाही. मनाला वाटेल तशी इमारत पाडली. मी ठराव मांडतोय, अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळा याच्या बायलॉज नुसार या ठिकाणी लोणारी समाज एकत्र आल्यानंतर त्यांनी स्वतःहून या ठिकाणी अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळेचे पंच नेमायचे असतात. 5 पंच नेमायचे असतात. याच्या अगोदरचे जेवढे असतील नसतील तेवढे सगळे ट्रस्टी बरखास्त करून समाजाच्या माध्यमातून नवीन ट्रस्ट नेमण्याचा ठराव एकमताने मंजूर आहे का? दोन्ही हाताने मंजूर आहे का? मंजूर आहे का? फोटो घ्या, सर्वांनी हातवर करा. फोटो घ्या, पत्रकार फोटो घ्या. हे जुने ट्रस्टी बरखास्त करून सर्वांनी हातवर करा. सर्व समावेशक ट्रस्टी या ठिकाणी स्थापन करण्यात यावं.